नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ही जी मी भाजी बनवली आहे ती भेंडीची भाजी आहे आणि ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. त्यातलीच ही एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. बनवायला अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यापासून बनणारी आहे. अगदी 2 ते 3 साहित्यापासून बनणारी ही भाजी आहे. तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर सर्वात प्रथम इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साधारणतः ही भेंडी पावशेर आहे. तर भेंडीला मी स्वच्छ असं कपड्याने पुसून घेत आहे. यानंतर आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे. साधारणतः ह्या शेपमध्ये ती भेंडी कट करून घेते मी. मोठे काप करून घेत आहे. एक एक करून मी सर्व भेंडी इथे कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी कट केलेली आहे भेंडी. यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये ही भेंडी टाकून घेत आहे आणि थोडंसं तेल टाकून ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. अगदी मऊ होईपर्यंत म्हणजेच अशा प्रकारे परतून घ्यायची आहे. तसेच ही भेंडी मऊ झाली की आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर गॅसवरती परत कढई ठेवायची आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये जिरे टाकले आहे. यानंतर हा जो ठेचलेला लसूण आहे तो टाकायचा आहे. लसूण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण परतला गेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी हिंग पावडर, तसेच हळद, आणि धना पावडरसुद्धा टाकलेला आहे. त्याचबरोबर मी लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे 1 चम्मच. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर जी भेंडी आपण फ्राय करून घेतली होती ती टाकायची आहे आणि ह्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही भेंडी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. भेंडी तेल सुटायला लागली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. आणि ही भेंडीची भाजी तयार आहे. यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे. आणि इथे बघू शकता खूप सुंदर अशी भाजी दिसते आहे कारण छान कलरसुद्धा आलेला आहे.
जितकी सुंदर दिसते तितकीच खायलासुद्धा खूप टेस्टी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.